तुमच्याकडेही कर्ड मास्टर फ्रीज आहे पण तुम्ही त्याच्यात दहीच बनवत नाही तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर सगळ्यात आधी तर मी ग्रीन टीसाठी गरम पाणी ठेवलं, त्यानंतर साबुदाणे भिजत टाकले कारण आज उपवास होता त्यामुळे। त्यानंतर मी दही बनवायला घेतलं आणि मी हे 3 पॅकेट आणले होते पावशरचे दह्याचे। 2 साईडला काढून ठेवले खाण्यासाठी कारण आज उपवास होता, खिचडीसोबत दही लागतंच त्यामुळे मी ते साईडला काढून ठेवले। आणि 1 पॅकेट दही बनवण्यासाठी ठेवलं, पण 1 पॅकेट पण पूर्ण आपल्याला त्याच्यामध्ये नाही टाकायचं। तर सगळ्यात आधी कंटेनरमध्ये आपल्याला दूध घालून घ्यायचं जेवढं आपल्याला दही बनवायचं त्या क्वांटिटीनुसार। त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला दही टाकायचे। आपण नॉर्मली जसं दही बनवायला विरजण जेवढं टाकतो ना तेवढंच आपल्याला याच्यामध्ये दही टाकायचं आणि छान मिक्स करून घ्यायचे। त्यानंतर आणि हा डब्बा जो आहे, हा कंटेनर आहे जो 1 लिटरचा आहे, म्हणजे घरच्या घरी आपण 1 लिटर दही जसं बाहेर भेटतं तसंच आपण याच्यामध्ये बनवू शकतो। म्हणजे खूप छान दही होतं याच्यामध्ये। आणि हा ट्रे भेटतो आपल्याला, तर त्याच्यामध्ये हा कंटेनर सेट करायचा आणि हा कर्ड मास्टरचा बॉक्स आहे त्याच्यामध्ये हे आपल्याला लावून द्यायचे। आणि त्यानंतर आपल्याला सॉफ्ट पाहिजे असेल तर सॉफ्ट आणि थिक पाहिजे असेल तर थिक याच्यावर आपल्याला सेट करायचे। त्यानंतर हे बघा माझं दही तयार झालेलं आहे। आता सर्वचं ऑप्शन आला आहे आणि अलार्म पण वाजतो त्यावेळेस। ऑलमोस्ट मला 8 तास लागले एवढं दही बनवण्यासाठी, म्हणजे जसं क्वांटिटीनुसार त्याचा वेळ पण वाढतो। तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा। व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा। बाय बाय।